महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे, आपुलकी सामाजिक संस्था आणि ट्रान्सकुल ॲग्रो मॉल यांच्या संयुक्त विद्यमाने उत्पादक ते ग्राहक संत्रा विक्री संत्रा महोत्सव 2017 स्थळ बालगंधर्व रंगमंदिर आवार शिवाजीनगर पुणे। महोत्सवचा कालावधी 23 ते 30 मार्च 2017, वेळ सकाळी 9 ते रात्री 8:30। मित्रांनो, मी तुम्हाला थेट घेऊन आलो आहोत बालगंधर्व रंगमंदिर यांच्या संकुलामध्ये आणि इकडे संत्रा महोत्सवाची चांगली जय्यत तयारी। दुपारचा वेळ असल्यामुळे सगळे पुणेकर थोडी विश्रांती घेत आहेत, पण सकाळची जी धामधूम होती त्याच्यानंतर आम्हास हा व्हिडिओ शूट करण्याचा वेळ मिळाला। तर मित्रांनो, इथे विद्यार्थी तसेच शेतकरी प्रत्येकजण आपापल्या मालाची परीक्षा घेण्यासाठी आणि ग्राहकांपर्यंत उत्कृष्ट चव पोचण्यासाठी तत्पर आहेत व आत्तापर्यंत खूप साऱ्या ग्राहकांनी त्याची मजा घेतलेली आहे। नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहोत बालगंधर्व पुण्यामध्ये, जिथे संत्रा महोत्सव चालू आहे। तर बघूयात आज या संत्रा महोत्सवामध्ये किती चांगली चांगली गोड संत्री आलेली आहेत, ती तुम्हाला मी खायला घालतो, म्हणजे तुम्हाला बघायला देतो, तुम्ही ती पुढे बघा। नमस्कार, मी निलेश सोपंठवार, मी पोस्ट ग्रॅज्युएट ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंटचा विद्यार्थी आहे, तळेगाव दाभाडे। तर आमचे मॅनेजमेंटचे स्टुडंट त्यांच्या शेतातले जे संत्री वगैरे आहेत नागपूर अमरावतीचे, तर पुण्यामध्ये तुम्ही ते बघू शकता, पुण्यामध्ये एक संत्रे महोत्सव भरलेला आहे। तर त्यामध्ये शेतकऱ्यांकडून डायरेक्ट ग्राहकांपर्यंत माल जावा, मधली इंटरमिडिएटरी जी आपण कॉस्ट देतो ती कमी व्हावी आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नफा व्हावा, या संदर्भामध्ये काही वेगळा उपक्रम हा MSMBने, महाराष्ट्र स्टेट ॲग्रिकल्चर बोर्ड मार्केटिंग बोर्ड यांनी राबवलेला आहे। तर आपण थेट जाऊयात विद्यार्थ्यांकडे, म्हणजे जे मार्केटिंग करतात, आजचे जे तरुण विद्यार्थी आहेत ज्यांना शेती आवडते आणि त्यांना पुढे भविष्यामध्ये ह्याच्यामध्ये करिअर करावं असं वाटतं, ह्यामध्ये बिझनेस करावा असं वाटतो, त्या विद्यार्थी मित्रांना आपण भेटूयात। तर आपण लगेच त्यांच्याकडे वळूया। नाही असे संत्रे याच्यापेक्षा हे तरी खूप टाईट आहे स्किन, एकदम असे एकदम म्हणजे तुम्हाला माहित आहे नंतर कोणतं याचा आपला चविष्ट असते, तिच्या लोकांना कसं पाहायला खास पाहिजे दिसणं म्हणजे अट्रॅक्टिव्ह। तिथे मग आपलं थोडंसं डीम थोडेसे राहिले संत्र थोडं आपण ज्यूसले वापरतो, चव तर सर्वीची सारखीच हो, कसं असं ठीक आहे ना। काही ॲडिटिव्ह नाही आहे आता त्याला काहीतरी नवीन वाटतं। नमस्कार, नमस्कार, तुमचं नाव कळेल सर? माझं नाव शुभम मानकडे। तुम्ही इथं शेतकरी म्हणून रिप्रेझेंटेटिव्ह करताय की विद्यार्थी म्हणून? विद्यार्थी म्हणून। अच्छा, कुठल्या कॉलेजचे आहात तुम्ही? मी पोस्ट ग्रॅज्युएट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट, तळेगाव दाभाडे। तळेगाव दाभाडे। MBA फायनल इयरला आहात का? हो, MBA फायनल इयरला। तर तुमचा एकंदरीत अनुभव कसा होता, एक विद्यार्थी म्हणून ॲग्रिकल्चर प्रोडक्शनची मार्केटिंग करताना तुम्हाला कसं वाटलं? ॲग्रिकल्चर प्रोडक्शनची मार्केटिंग करताना मला खूप चांगलं वाटलं। हा माझा घरचा संत्र आहे, मी स्वतः याचं प्रोडक्शन करतो 4 एकरमध्ये आणि स्वतःच्या मालाची विक्री करण्यात खूप वेगळीच मजा आहे आणि पुण्यामध्ये चांगला दर पण मिळतो आहे। मार्केटमध्ये अमरावतीला दर नव्हता, आता इथे पुण्यात जेव्हा आपण रिटेलिंग करतो तेव्हा चांगला दर भेटतो। एकंदरीत पुण्याचा ग्राहक किती चविष्ट आहे असं तुम्ही सांगाल? पुण्यातल्या ग्राहकांना गोड संत्रा हवा आहे, पण नागपुरी संत्र्याची चव ही विशिष्ट आहे, जी आंबट गोड आहे आणि ती सध्या आम्ही त्यांना प्रमोट करतोय की नागपुरी संत्रा हा देशातच नाही तर जगात पण फेमस आहे। एक विद्यार्थी म्हणून करिअरच्या ह्या टप्प्यामध्ये असताना एक शेतीमालाची तुम्ही मार्केटिंग करताय, त्याचं महत्त्व पटवून देताय, याबद्दल तुम्हाला किती तथ्य वाटतं आणि यामधून काय तुम्हाला ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट मुलांना सांगावं असं वाटेल? ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट मुलांना मला एकच सांगावं असं वाटतं की आपल्या मालाची विक्री करताना लाजू नका। सगळे विद्यार्थी MPSCकडे वाढतात, बँकिंगकडे वाढतात, पण स्वतःचा शेतमाल विकायला त्यांना लाज वाटतो। का वाटतं हे मला कळत नाही आहे, पण आपल्या शेतमालाची विक्री आपण केलीच पाहिजे। तरी नाही, नक्कीच एक कृषी पदवीधर असल्या कारणाने एवढा फायदा तरी आपण शेतीसाठी। नमस्कार। नमस्कार, नाव काय तुमचं? माझं नाव महेश प्रताप लोंढे। अच्छा, तुमचं कॉलेज? मी
कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बारामतीमधून BSc ॲग्रिकल्चर केलं आणि त्याच्यानंतर मग सिम्बॉसिसमध्ये MBA केलं. अच्छा. MBA ॲग्री बिझनेसमधून केलं, ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट. आणि आता सध्या माझी प्लेसमेंट झालेली आहे. मी अरे. ICICI बँकमध्ये डेप्युटी मॅनेजर आहे. अभिनंदन अभिनंदन. नेक्स्ट महिन्यात माझं जॉईनिंग आहे. नेक्स्ट महिन्यात जॉईनिंग असताना आता इथं संत्री विकायचा अनुभव कसा वाटला? एकदम छान, खूप छान अनुभव आहे. आपला माल आहे म्हणून विकतोय, त्यात काय तेव्हा. अच्छा अच्छा अच्छा, ही चांगली गोष्ट आहे. एक विद्यार्थी आणि ज्यामधून आपलं शिक्षण झालंय त्याच्याशी रिलेटेड काहीतरी करता यावं, हो. हा एक चांगला उपक्रम तुम्ही घेतलेला आहे. तर मला फक्त सांगा की हा तुमचा अनुभव जो एकंदरीत तुम्ही आज घेताय त्यावरून तुम्हाला काय सांगावं असं वाटेल की विद्यार्थी असताना हे करताना तुम्हाला काय काय वेगवेगळे अनुभव आले? विद्यार्थी असताना पहिली गोष्ट म्हणजे मी स्वतः शेतकरी आहे. माझे वडील एक प्रगतशील बागायतदार आहेत बारामतीचे. प्लस हा अमरावतीचा माल आहे, माझ्या आत्याचा आहे. सांगायची गोष्ट म्हणजे एक खूप चांगला अनुभव भेटतो. जसं की BSc ॲग्रिकल्चरमध्ये आपण शिकलो की आपण किती शेतीशी जुळून राहिलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर MBA मध्ये मी शिकलो मार्केटिंग, सेल्स कसा करायचा. आणि आपला माल आहे म्हणून मग आपण स्वतःहून थेट ग्राहकांना आपला माल विकला तर 60 ते 70% जास्त आपल्याला फायदा होतो. शेतकऱ्यांना खूप जास्त फायदा होतो. म्हणून एक अनुभव चांगलाच भेटला मला. विद्यापीठात जे तुम्हाला शिकवलं जातं या उपक्रमाअंतर्गत एक सेल्स कसा असावा, मार्केटिंग कसं असावं, हे जे थिअरॉटिकल नॉलेज असतं त्या बदल्यात तुम्ही जे आता इथे प्रॅक्टिकल वर्क करताय त्याच्यामध्ये किती फरक आहे? अरे भरपूर फरक आहे. सांगायचं झालं तर बघ, आपण एका दिवसामध्ये किंवा एका तासामध्ये 50 ते 60 कस्टमर्सला भेटतो. प्रत्येकाचे मत वेगळं असतं. कोण नाही कोण येऊन प्रोडक्टबद्दल विचारतं. म्हणजे आपल्याला एक तर प्रोडक्ट माहिती पाहिजे, प्रोडक्टबद्दल नॉलेज पाहिजे. परत दुसरी गोष्ट आपल्याला बोलता आलं पाहिजे नीटनेटकं. त्यांना काय अपेक्षित आहे, त्यांना मोठा माल पाहिजे का मीडियम साईज पाहिजे का एकदम मोठा लार्ज साईज पाहिजे, ते आपल्या लक्षात आलं तर त्याच्यावरून आपल्याला कळेल की आपण कसं प्रोड्यूस विकणार आणि कस्टमरला कसं आपण माल देणार आणि तो माल न घेता गेला पाहिजे. ओके त्यांनी आपला माल घेतलाच पाहिजे. ओके. असं झालं. तर एकंदरीत पुण्याचा ग्राहक याबद्दल तुमच्या प्रोडक्ट विषयी जागरूक किती आहे? पुण्याचा ग्राहक खूप जागरूक आहे प्रोडक्ट विषयी. तर त्याला एकंदरीत समाधानाने तुम्ही तुमचं माल विकतात हा अनुभवलेला आहे. धन्यवाद. धन्यवाद. आपण दुसऱ्या स्टॉलवर जाऊयात. दुसरा स्टॉल आहे विषमुक्त संत्रा, महाराष्ट्र सरकारद्वारा प्रमाणित निरोगी राहा ऑर्गॅनिक ऑरेंज, ह्याच्यावर त्यांनी मार्केटिंग केली आहे. तर आपण थेट विचारूयात ह्याच शेतकऱ्यांना की ह्यांचा काय अनुभव आहे. नमस्कार काका, नाव काय तुमचं? विलास भोसले, विलास भोसले. तुम्ही प्रॉपर अमरावतीचे ना? अमरावती जिल्हा, तालुका चांदूर बाजार. ओके. तर साधारण तुम्ही तिथून इथपर्यंत संत्रा विकायसाठी आलात, स्पेशली पुण्याच्या ग्राहकांसाठी. तर एकंदरीत तुमचा अनुभव कसा होता? इथला अनुभव पाहिजे तसा चांगला नाही आहे. मी जे फॅक्ट सांगतोय हो, हो. तसं नाही तर तुम्ही म्हणा चांगलं सांगायला पाहिजे. हो, नाही नाही नाही. ऍक्च्युअल माझा हा किलोचा धंदा नाही आहे. हो. माझा फक्त हा बॉक्स आहे ना, त्या बॉक्सचा धंदा आहे. ओके. किलोनी संत्रा मी पहिल्यांदा विकतोय आणि पुणेकरांना ऑर्गॅनिकची बरोबर चव मिळायला पाहिजे यासाठी हा धंदा आहे. इथे मी संत्रा घेऊन बसलेलो आहे. अरे वा वा वा. अभिनंदन तुमचं ह्या उपक्रमासाठी, तुमचं मनापासून अभिनंदन. तर मला एक सांगा की आपण जे बॉक्स मार्फत तुम्ही ते विकता त्यामध्ये एका ह्याच्यामध्ये साधारण किती किलोग्रॅम बसतात? ऍक्च्युअल त्याच्यात 2 डझन संत्री बसतात. पण ते 4 ते 4.5 किलो तो संत्रा आहे त्याच्यात. आणि माझं मार्केट, माझं बॉक्सचं मार्केट हैदराबाद, चेन्नई, बेंगलोर, इंदोर, पुणा आणि मुंबई असे 5 ठिकाणी आहे. इथे मी किलोनी कधीही संत्रा विकलेला नाही. पहिल्यांदा तुमच्या पुण्यात मी संत्रा विकत आहे. अरे वा. तर आपण यांचं सुद्धा मत ऐकलं. ज्यांना किलोने संत्रा विकण्यापेक्षा जे आधी त्यांचं एक व्हॅल्यू ॲडेड करून छान पॅकेजिंग करून संत्री विकता यावी अशा प्रकारचं उद्योजकता धोरण ज्यांनी वापरलेलं आहे, ऑर्गॅनिक ऑरेंज विषमुक्त संत्रा ही संकल्पना